नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपली जनरल नॉलेजची जी सिरीज चालू आहे त्यामध्ये आज आपल्याला RRB NTPC 2025 12th लेवलच्या झालेल्या एक्झाममधील 19 ऑगस्ट 2025ला झालेला शिफ्ट 1चा पेपर बघायचा आहे। पहिला प्रश्न, गांधीजींच्या राजकीय जीवनातील कोणत्या घटनेला वळण देणारा टप्पा मानला जातो ज्यामुळे ते मध्यमवर्गीय लोकनेत्यापासून जननेते बनले? उत्तर, चंपारण्य सत्याग्रह। 2023 मध्ये ब्लू फ्लॅग बीच प्रमाणपत्र मिळालेला ऋषिकोंडा बीच कोणत्या भारतीय राज्यात आहे? उत्तर, आंध्र प्रदेश। कोणत्या भारतीय धावपटूने इंडियन ओपन ॲथलेटिक्स 2025 मध्ये 100 मीटर आणि 200 मीटर दोन्ही विजेतेपद जिंकले? उत्तर, श्रावणी नंदा। खालीलपैकी कोणता देश भारताच्या आग्नेयेस स्थित आहे? उत्तर, श्रीलंका। DRDOने विकसित केलेले कोणते क्षेपणास्त्र हे भारताचे पहिले स्वदेशी हवेतून सोडलेले जहाजविरोधी क्षेपणास्त्र आहे? उत्तर, NASM-SR। 88व्या घटनादुरुस्ती कायद्याचा 2003चा प्राथमिक उद्देश काय होता? उत्तर, सेवा कराची तरतूद। फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ सादी कार्नोट यांनी कोणत्या वर्षी कार्नोट इंजिन तयार केले जे आदर्श उष्णता इंजिन म्हणून कार्य करण्यासाठी थर्मोडायनॅमिक तत्त्वांचा वापर करते? उत्तर, 1824। पॅरिस करार हा जागतिक तापमानवाढ सेल्सिअसपेक्षा कमी ठेवण्याच्या उद्देशाने केलेला एक महत्त्वाचा करार आहे? उत्तर, 2 डिग्री सेल्सिअस। माहिती अधिकार कायद्यांतर्गत अपीलीय संस्था कोणती आहे? उत्तर, केंद्रीय माहिती आयोग। कोणता कीबोर्ड शॉर्टकट तुम्हाला एकाच वेळी अनेक विशिष्ट फाईल्स किंवा फोल्डर्स निवडण्याची परवानगी देतो? उत्तर, Ctrl+Click। भारतातील जमीन महसूल नोंदींमध्ये जमिनीची व्याख्या शेतीयोग्य पडीक जमीन अशी कशी केली जाते? उत्तर, 5 वर्षांहून अधिक काळ पडीक असलेली जमीन। आर्थिक अस्थिरतेदरम्यान युती सरकार कोसळल्यानंतर कोणत्या देशाने संघीय निवडणुका घेतल्या? उत्तर, जर्मनी। संपत्तीचा निचरा हा सिद्धांत वसाहतवादी आर्थिक धोरणांचा एक प्रमुख टीकाकार होता। 19व्या शतकाच्या उत्तरार्धात संपत्तीचा निचरा हा सिद्धांत कोणी मांडला? उत्तर, दादाभाई नौरोजी। मे 2025 मध्ये कोणत्या भारतीय संस्थेने इंड्रिया सॅक्लेसोबत सहकार्य करून पर्यायी प्रतिजैविकांची ओळख पटवून अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्सचा सामना करण्यासाठी AI टूल विकसित केले? उत्तर, IIT दिल्ली। मे 2025 मध्ये भारताच्या नव्याने सुरू झालेल्या उच्च रिझोल्यूशन पूर्णपणे स्वदेशी हवामान अंदाज प्लॅटफॉर्मचे नाव काय आहे? उत्तर, भारत फोरकास्ट सिस्टीम। मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाशी खालीलपैकी कोणती वास्तुकला शैली प्रामुख्याने संबंधित आहे? उत्तर, इंडो-सारासिनिक। कोणत्या ऐतिहासिक प्रकरणात भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने कलम 201 अंतर्गत राखीव ठेवलेल्या राज्य विधेयकांना संमती देण्यासाठी राष्ट्रपतींना 3 महिन्यांची मुदत दिली? उत्तर, तामिळनाडू राज्य विरुद्ध तामिळनाडूचे राज्यपाल 2023। कोणत्या घटनादुरुस्तीने राज्य मंत्रिमंडळाच्या आकाराची मर्यादा आणली? उत्तर, 91वी घटनादुरुस्ती कायदा 2003। शेतीमध्ये पाणी संवर्धनासाठी कोणती सिंचन पद्धत सर्वात कार्यक्षम मानली जाते? उत्तर, ठिबक। भारतीय उपखंडातील सर्वात प्राचीन नागरी संस्कृतीचे पुरातत्त्वीय पुरावे कोणत्या ठिकाणी आढळतात ज्यामध्ये नियोजित शहर रचना आहेत? उत्तर, हडप्पा। खालीलपैकी कोणता अध्याय
मुख्य मेरिडियनच्या रेखांशाचा विस्तार बरोबर आहे? उत्तर 0 डिग्री. 2025च्या शांघाय विश्वचषकात दीपिका कुमारीने कोणत्या खेळात तिचे 12वे वैयक्तिक विश्वचषक पदक मिळवले? उत्तर तिरंदाजी. खालीलपैकी कोणत्या भारतीय इंग्रजी लेखकांनी मालगुडी हे काल्पनिक शहर निर्माण केले? उत्तर R.K. नारायण. भारतीय भूगर्भीय सर्वेक्षणने मार्च 2025मध्ये कोणत्या थीम अंतर्गत पॅन इंडिया वॉकेथॉनचे आयोजन केले होते? उत्तर जिओ सायन्स फॉर अ सेफ वर्ल्ड. प्रोजेक्ट 1135.6च्या तवस्य नावाच्या दुसऱ्या फ्रिगेटबद्दल खालीलपैकी कोणते खरे आहे? उत्तर ते 22 मार्च 2025 रोजी गोवा शिपयार्ड लिमिटेड येथे लॉन्च करण्यात आले. कोणत्या घटनादुरुस्तीने भारतातील मतदानाचे वय 21 वरून 18 वर्षे केले? उत्तर 61वा घटनादुरुस्ती कायदा 1988. मानवी विकासामध्ये जीवनात स्वातंत्र्य, सुरक्षितता आणि प्रतिष्ठा यांचाही समावेश आहे. पहिला मानवी विकास अहवाल कोणत्या वर्षी प्रकाशित झाला? उत्तर 1990. विंडोजमध्ये नवीन फोल्डर कसे तयार करावे? उत्तर राईट क्लिक कॉन्टेक्स्ट मेनू वापरून. भारताच्या विविधतेने प्रेरित जलरंगाचे प्रदर्शन करून कोणत्या भारतीय कलाकाराने कान्स 2025मध्ये पदार्पण केले? उत्तर परेश मैती. 24 फेब्रुवारी 1919 रोजी रौलेट कायद्याला विरोध करण्यासाठी गांधीजींनी कोणती संस्था स्थापन केली होती? उत्तर सत्याग्रह सभा. पेय उद्योगांमध्ये शीतपेये आणि सोडा पाण्याच्या बाटल्या उच्च दाबाने का बंद केल्या जातात? उत्तर कार्बन डायऑक्साईडची विद्राव्यता वाढविण्यासाठी. भारतात पहिली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी कोणत्या वर्षी स्थापन झाली? उत्तर 1600. सर्वोच्च न्यायालयाने 2021च्या न्यायाधिकरण अध्यादेशातील काही तरतुदी रद्द केल्या. न्यायालयाने कोणती तरतूद अवैध घोषित केली? उत्तर न्यायाधिकरण सदस्यांसाठी 4 वर्षांची निश्चित कार्यकाळ मर्यादा. 2025मध्ये सुरू झालेल्या DX एज उपक्रमाचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे? उत्तर डिजिटल साधने आणि ज्ञानाने MSMEला सक्षम करणे. 29 एप्रिल 2025 रोजी भारतातील खेळाडूंच्या पुनर्वसन आणि कामगिरीचा मागोवा घेण्यासाठी राष्ट्रीय क्रीडा विज्ञान आणि संशोधन केंद्र येथे कोणत्या प्रमुख सुविधेचे उद्घाटन करण्यात आले? उत्तर रिटर्न टू प्ले फॅसिलिटी. दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना अंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी खालीलपैकी कोण पात्र आहेत? उत्तर 15 ते 35 वर्षे वयोगटातील व्यक्ती. ज्ञानाच्या अर्थव्यवस्थेत मानवी विकासासाठी डिजिटल साक्षरता आता आवश्यक आहे. भारतातील ग्रामीण नागरिकांमध्ये डिजिटल साक्षरतेला प्रोत्साहन देण्यासाठी कोणता कार्यक्रम सुरू करण्यात आला? उत्तर PMG दिशा. भारतीय संविधानाच्या कलम 25 अंतर्गत खालीलपैकी कोणत्या मूलभूत अधिकारांची हमी देण्यात आली आहे? उत्तर धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार. 1757मध्ये प्लासीची लढाई रॉबर्ट क्लाईव्हच्या नेतृत्वाखालील ब्रिटिश सैन्य आणि बंगालचा नवाब डॅश डॅश यांच्यात झाली. उत्तर सिराज उद्दौला. खालीलपैकी कोणत्या भौतिक राशीचे वस्तुमान आणि वेळ 0 आयाम आहेत? उत्तर घनफळ. विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला पेपर कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा. धन्यवाद.